तसेच इथे आमचे तिन्ही मान्यवर अक्षय, अनिकेत आणि रोहन यांचा सन्मान आपण इथे घेतोय गुरुशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते. असा सन्मान आपण पाहतोय आमचे तिन्ही डान्सरचे मान्यवर. त्याचबरोबर आमचे वावंजाचे आदरणीय परशुराम गायकर यांचा सन्मान आपण नक्कीच इथे घेतोय. तर आमचे धन्यवाद. तर परशुराम दादांचा सन्मान आमचे भालचंद्र वावंजाचे आमचे भालचंद्र या आपण देखील च्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करायचा आहे. भालचंद्र पाटील. भानुदास पाटील. यस नक्कीच आमचे वामजाचे भानुदास चोरमेकर यांचा सन्मान आपण इथे घेतोय. चला धन्यवाद, थँक्यू सर्व पाहुण्यांचं येतोची सन्मान. तर वळी आपण मॅचकडे ऐकूया कुणाल दत्ते सरांचा आवाज या मॅचमध्ये सेमीफायनल 2. धन्यवाद मच्छिंद्रजी पाटील, धन्यवाद संदीपजी पाटील. आणि आता वळू या मॅचकडे जिथे सेमी फायनलची लढत आपल्या समोर रंगते. केविन 11 वावंजे विरुद्ध पृथ्वी 11 कासारवडवली या दोन टीमच्या दरम्यान सेकंड सेमी फायनलचा हा सामना आहे. ओ स्टंपिंगची संधी होती परंतु शेवटच्या क्षणाला बॅट ड्रॅग केली आणि आडवा हॅमर करायचा होता या बॉलवर अयूबला, परंतु त्याचा प्रयत्न फसला. अंपायरचा इशारा येतोय वाईट बॉल. टीमची धावसंख्या 11 धावा. एक षटकार एक चौकार मारलाय अयूबने. पहिलं षटक तेजस मुकादम गोलंदाजी करतोय आणि तेजसला नावाप्रमाणे कामगिरी करावी लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील पॉवर प्ले मध्ये. इथे फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळाडू कक्ष आहे त्या दिशेला सलामी देणारा हा षटकार. चांगली बॅटिंग पहिल्याच ओव्हरमध्ये धाबे दणानलेत तेजस मुकादमचे. ज्या पद्धतीने ही फटकेबाजी राहिली आहे, ऑन साइडला सिक्सर मारला मिड विकेटला, त्याच्यानंतर चौकार आला आणि त्याच्यानंतर हा बॉल जागा मिळाली एक्स्ट्रा कव्हरला उडवला. बॅकफुटला जात असताना फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि तिथे कॅचही सोडलाय खेळाडूने, पण टाळ्यांचा गजर होतोय. चांगला षटकार. टीमची धावसंख्या 17. पहिल्या षटकामध्ये फलंदाजीमध्ये आक्रमण सुरू केलंय अयूब शेखने. हा बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये येतोय फिल्डर. काऊ कॉर्नर रिजन मध्ये सिंगल तिथे मिळेल. अयूबच्या खात्यामध्ये भर पडते. षटकारानंतर ही सिंगल. टीमची धावसंख्या 18. पहिलं षटक सुरू असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा हा सेमी फायनलचा सामना आहे. केविन 11 वामजे विरुद्ध पृथ्वी 11 कासारवडवली. पहिला सेमी फायनलचा सामना स्वराज स्पोर्ट्स मुरबीने जिंकला आणि ते फायनल मध्ये प्रवेश त्यांनी केलाय. पहिला संघ ठरलाय 32 टीम मधून. 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये विजेत्या टीमला. पुढचा बॉल तेजसचा. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग होईल तोपर्यंत सिंगल मिळते. ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पृथ्वी 11 कासारवडवली या टीमने धावा केल्यात 19. आज स्पर्धेची अंतिम रात्र. श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा, महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईजचं आयोजन. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस, त्याचबरोबर सुरेंद्रजी पारवे, गुरुनाथजी चौधरी यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. ग्रामस्थ मंडळाची लागलेली तेवढीच महत्त्वाची साथ रांजणपाडाकडून. मस्ती बॉईज ग्रुप आणि मेट्रोचं हे मैदान रांजणपाडा सेक्टर 33 खारघरमध्ये आपण आहोत, जिथे ही स्पर्धा रंगते. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा चालली आहे आणि दरवर्षी या स्पर्धेचं दिमागदार असं आयोजन केलं जातं. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांतजी पारवे, गुरुनाथ चौधरी आणि सुरेंद्र पारवे यांच्या वतीने. याही वर्षी हा दिमागदार सोहळा इथे रंगत असताना 2 लाख रुपयाचं एक मोठं पारितोषिक 32 टीम मध्ये. तेवढीच आकर्षक ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक, हिरो HF100. त्याचमुळे प्रेक्षकांचं मन जिंकलं या क्रीडांगणाने आणि त्याचबरोबर या स्पर्धेने. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी येतोय संकेत रानडे.
शफल होऊन बॉलला हवेत खेळले, डीप मध्ये स्क्वेअरले काय फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आहे, परंतु तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे फलंदाज आकाश रिपट. आकाश रिपट देखील एक मातब्बर खेळाडू आहे, वेगाने धावा करणं जाणतो आकाश रिपट. नाव जसं आकाश आहे तसं आकाशाला गवसणी घालणारे फटके त्याच्या बॅटमधून असतात. पुढचा बॉल, हा बॉल जाऊ दिलाय. पंच सांगतात हा डॉट बॉल असेल. जीवन गावंड दिग्गज पंच आहेत या स्पर्धेमध्ये. सुनील पाटील सर, जीवन गावंड सर आणि त्याचबरोबर जावेद फरीद सर. तिन्ही पंचांची भूमिका अतिशय चांगली राहिली आहे. शफल झाला, बॅकफुटला जाऊन पूल केलाय, बॉल हवेत आहे, संधी निर्माण झाली, फिल्डर येतोय खाली. जजमेंट चांगला आहे, चांगला झेल तेजस मुकादमने टिपलाय. पहिले षटक थोडंसं महागडं ठरलं, परंतु त्याने आता एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज आकाश रिपट आउट. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 21. पहिला धक्का टीम कासार वडवलीला. एकवीस धावा फलकावर आहेत. ओ फटका हवेत आहे आणि हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अद्भुत, अद्वितीय, अविश्वसनीय फटका आल्या आल्या करणने मारलाय. 6 धावा. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in या वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळेल. 84 षटकार या स्पर्धेमध्ये लागलेत आणि बॉल जसा बॉल फिरला तसा डबल शॉट. कोकणात डबल बारी भरपूर फेमस आहे आणि हा डबल शॉट बॅटमधून निघालाय. 6 धावा मिळताना दिसतील. हिट द बॉल ट्वाइस. पूर्वी फलंदाज बॉल खेळपट्टीवर पडल्यानंतर दुसऱ्यांदा मारला तर आउट असायचा, परंतु ज्या वेगाने त्याची बॅट फिरली आहे हा तर षटकार मिळालाय. ओ फुलर लेनचा बॉल होता, मागे चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. फाईन लेग होता, बीट करून जाईल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील बायच्या स्वरूपात 4. जीवन गावंड यांचा इशारा येतोय, बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते, धावा वाढतायत. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 31-31. परत एक वेळा मागे फिरलाय. जोपर्यंत फिल्डर बॉल अडवेल तोपर्यंत एक सिंगल मिळेल. या सिंगल नंतर पंचांचा इशारा. षटक समाप्तीचा 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 32-32. टीम कासार वडवली. 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये. 22 तारखेला या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी आणि आताच कुठेतरी दुसरा दिवस देखील सुरू झालाय. अंडर फ्लड लाईट्स मध्यरात्री ही स्पर्धा आपल्यासमोर रंगत असताना 22 ते 26 या क्रीडांगणावर ही स्पर्धा रंगताना आपण पाहिली आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये व आकर्षक भव्य दिव्य चषक. तृतीय पारितोषिक 50. चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीज साठी एक बाईक ठेवण्यात आलेली आहे. कॅम्प ड्रीमस्केपचं देखील आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतोय. सत्यम डेव्हलपर, गीसी, पॅराडाईज ग्रुप यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आयोजकांच्या वतीने. आता अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललोय, दाखल होतोय. सेकंड सेमीफायनलचा सामना इथे रंगतोय. जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करेल आणि मुरबीच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. 3ऱ्या ओव्हरमध्ये अक्षय खैरे आलाय गोलंदाजीसाठी. पृथ्वी 11 कासार वडवली विरुद्ध वामंजे या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. बॅकफुटला जात असताना ऑनसाइडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. श्री मलंगडच्या पायथ्याशी वामनजे गाव तलोजा MIDCच्या अगदी टोकाला आणि तिथून हा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय. चांगला परफॉर्मन्स त्याही परिसरामध्ये वामनजे टीमचा राहिला. आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य अजूनही मोठ्या संख्येने आमचे मान्यवर इथे आनंद घेत आहेत. भरपूर मित्र परिवार या सगळ्यांनी जमवलाय. मग चंद्रकांत चौधरी असेल, प्रशांत बाळकृष्ण पारवे असतील, सुरेंद्र पारवे, गुरुनाथ चौधरी यांनी
आणि त्यांच्या प्रेमाखातीर ही मंडळी सातत्याने या स्पर्धेसाठी येत असतात. मोठा जनसमुदाय, त्याचबरोबर गावाची साथ, ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा. आणखीन एक मोठा धमाका, ढगात लाइटिंग लावत बॉल चालला ऑन साइडला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. 6 धावा मिळतील. फलंदाज अयूबच्या बॅटमधून हा सिक्सर. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आता 39-39. बॅटिंग केली अयूबने. मागच्या मॅचमध्ये तो शून्यावर आउट झाला होता, त्याच्या अगोदर देखील तो शून्यावर आउट झाला होता, परंतु शून्याची कोंडी फोडली आता अयूबने आणि सध्या त्याच्या खात्यामध्ये धावा आहेत 23. हा बॉल आता बीट करून सरळ गेल्या विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांकडे पाहतोय, स्किड झालाय बॉल. अयूब हेही सांगतोय ड्रिल करत असताना, आणि बॉलने जशी उसळी घेतली सरळ विकेट कीपरचा वेध घेतला जातोय. तो डॉट बॉल. धावा झाल्यात 39 पैकी 23 धावा अयूबने केल्यात. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. सेमी फायनल नंबर 2 या स्पर्धेची. युवक काँग्रेस चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम, हा क्रिकेटचा कार्निवल आता अंतिम टप्प्यामध्ये दाखल होतोय. बोलर तयार, पुढचा बॉल घेऊन. ओ परत एक वेळा फिरला आणि बॉलला पाठवलंय. हान की बडीव, धुरळा उडीव. हा येतोय षटकार. नुसता धूर, काटा कीर फटका. बॅकफुटला जात असताना क्रिजच्या आतमध्ये आणि बॉलला फेकलं त्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या 45. काय फिरला अयूब पोझिशन मध्ये भरपूर. लवकर येत असताना बॉलला फेकून दिलं त्याने क्रिजच्या आतमध्ये जाऊन स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे घुमा के 6 धावा मिळतील. 45 वर पोहोचलाय संघाचा डाव. आणि अजूनही या संपूर्ण सत्रामध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरपूर मोठं टार्गेट आता वामनजे टीमच्या समोर येईल असं दिसतंय, परंतु अयूबची विकेट घेतली तर वामनजे टीम इथून कमबॅक करू शकते आणि तो प्रयत्न करायला पाहिजे अक्षय खैरेने. आम्ही सीधे साधे अक्षय नाही, आता कुठेतरी वाकडं जावं लागेल. वाकड्यात जाऊन विकेट घ्याव्या लागतील. आता साधं सुधं राहून चालत नाही या जमान्यात. आडव्या बॅटने हॅमर केला, हातोडा चालवलाय, चाबूक फटका. 6 धावा षटकार. शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही. हा ब्रेड अँड ब्रेकफास्ट आहे या खेळाडूसाठी. हा झोपीतून उठून तुम्हाला असेच फटके मारू शकतो. याच्यासाठी तर हा खेळाडू जाणला जातो. बॅट नाही तर हा हातोडा आहे, आणि हातोडा चालवला या बॉलवर. वाह, काय फटका होता. ताकद, नजाकत आणि टायमिंगचा मिलाफ. बॉलला अक्षरशः गोटी बनवतोय, लिंबू बनवतोय, फेकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50 अप. 51 धावा पूर्ण झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक. 7 बॉल अजूनही शिल्लक आहेत या सत्रातले, या डावातले. मोठं टार्गेट येईल. 12:44 झालेत घड्याळात. मध्यरात्री हा सामना रंगत असताना सेमी फायनल नंबर 2. यावेळेला पंचांचा इशारा वाईट बॉल. गरीबी में आटा गिला. आणखीन एक खराब लाईन, खराब बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52. या मॅच मध्ये अयूब पोचलाय 35 वर. 15 धावा केल्या तर अर्धशतक 4 ओव्हरच्या मॅच मध्ये देखील होऊ शकतं, तो दाखवून देईल. आणि या स्पर्धेतलं अजूनही अर्धशतक आलेलं नाहीये, ते रात्री येतंय का? हो, आणखीन एक मोठा फटका. हा तर भरपूर दूर चाललाय आणि जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये FIR लिहून ठेवा. हा बॉल गायब झालाय. 6 धावा मिळतील. षटकार. ना पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाही, इथेच पोलीस फिरतात रात्री. अशी कंडिशन आहे, कारण डीजे तर बंद झालाय आणि हे होणार आहे. आता शहरीकरण वाढतंय, मेट्रो आली आहे, शहराच्या दिशेने आपण वाटचाल करतोय, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी, ते निर्बंध आणि उच्च न्यायालयाचे शेवटी आदेश आहेत. 10 नंतर डीजे बंद होतो, त्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि ते करतोय. आणि त्यातल्या त्यात गरमागरमच्या. वाह, अजून काय पाहिजे लाईफमध्ये. थँक्यू मामा. धावा झाल्यात 58. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं. चंद्रकांतजी चौधरी, प्रशांत बाळकृष्ण पारवे, सचिव पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस, आणि त्याचबरोबर सुरेंद्रजी पारवे आणि गुरुनाथ चौधरी यांची ही स्पर्धा. रांजणगाव ग्रामस्थ मंडळाची स्पर्धा. मस्ती बॉईजचं आयोजन. मस्तीत असलेले बॉईज सिरियस होतात ज्यावेळेला ही स्पर्धा येते, आणि क्रिकेटला सिरियसनेसने घेतलं जातं, कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे आपल्या सगळ्यांचं. आपण क्रिकेटच्या विषयी दिवसभर, वर्षभर चर्चा करू शकतो. याच मातीतून अनेक खेळाडू घडले गेलेले आहेत. याच मातीतून आपण पाहतो रांजणपाडा टीमचं नाव चर्चेत आलेलं आहे.
शेवटचा षटक पुढे टाकलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येतोय स्वतः, गोलंदाज खाली, विकेट मिळेल. फलंदाज करण बॅक टू द पॅव्हिलियन, आउट होईल. दुसरी विकेट गमावली आहे टीम कासार वडवलीने. 58 या आकड्यावर धक्का बसलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटच्या वर लागलाय. स्ट्रेट राहिला उभा बॉल हवेत आणि जजमेंट चांगलं आहे ऑस्ट्रेलियन स्टाईलने. बॉल एकदम डोक्याच्या वर पकडला आणि फलंदाजला बाद केलं. करण परतलाय, ज्याने एक षटकार मारला होता, डबल शॉट, डबल बारी. मागे तो षटकार. आणि आता न्यू बॅटर मैदानामध्ये सुशांत मुकादम, मागच्या मॅचचा हिरो. मुकादमच देतो तो बॉलरला आडनावाप्रमाणे. आणि सुशांतचा खेळ मी जवळून पाहिला. गेले कित्येक वर्ष सुशांतला मी पाहतोय, तो पुरस्कर्ता देखील आहे या टीमचा. अनेक वेळेला टीमचा प्रवेश करण्यासाठी त्याचं योगदान असतं. मोठमोठ्या स्पर्धा त्याच्याच नावाने त्याचा संघ खेळत असतो, कासार वडवलीचा, मुलाच्या नावाने. प्रिन्स 11 कासार वडवली ते त्याच्या मुलाचं नाव आहे. आणि सुशांतचा खेळ देखील तसाच बहरलाय. संघ मालक या नात्याने नाही, तर एक चांगला क्रिकेटर या नात्याने, एक सच्चा क्रिकेटर म्हणून तो समोर येत असतो. चांगला खेळ करत आलाय असा सुशांत मुकादम. आल्याला मोठा फटका मारायचा होता, परंतु इथे बॉल निसटला विकेट किपरच्या हातातून आणि चोरटी धाव इथे पूर्ण केली जाईल. रात्री 12:47 केलेली ही धावांची चोरी आणि ती लेग बायच्या स्वरूपात आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर पुढे जाते. धावा वाढताना दिसत आहेत. धावा झाल्यात आता स्कोअरबोर्डवर 59. आता आली आहे स्ट्राईक अयूबकडे आणि अयूब खेळतोय आता 41 वर. म्हणजेच इथून जर अयूबने 9 धावा केल्या येणाऱ्या 4 बॉलमध्ये, तर पहिलं अर्धशतक युवक काँग्रेस चषकातलं अयूब फ्रॉम कासार वडवली या खेळाडूच्या नावावर लागेल. अयूबच्या बॅटमधून ऑन साइडला दिशा दिली आहे. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करतोय का हे पाहायचंय. विकेट किपर एंडला थ्रो येतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला पंच सांगतात की दोघांनी एकत्र धावणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे एकच धाव दिली जाईल आणि स्ट्राईक मिळेल सुशांत मुकादमला. 15 बाईकचा धनी आहे अयूब देखील. 15 बाईक त्याने आतापर्यंत त्याच्या आयुष्यात मिळवल्यात. मुरबीकरांच्या बाईक आपण मगाशी मोजून दाखवत होतो, तर कासार वडवलीचा हाही खेळाडू काही कमी नाहीये. सोडून दिलाय बॉल. पंच सांगतायत जीवन गावंड हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. वाघिवली वाडा या टीमची सेवा गेले कित्येक वर्ष जीवन गावंड यांनी केली. एक लिजन खेळाडू आहेत आणि आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत असतात. सुनील पाटील पंच आहेत, जावेद फरीद, कल्याणचे पंच मातब्बर पंच. कित्येक वर्ष झाले जावेद फरीद यांना मी पाहतोय तळोजा बाग नाईट पासून. तो काळ होता एक क्रिकेटचा, प्रचंड गर्दी असायची प्रेक्षकांची. बॉल हवेत, स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरूनच फटका उडवलाय. डीपमध्ये फिल्डर आहे आणि ते सुशांतची विकेट धोक्यात आहे. सुशांत परतलाय, आउट होईल. तिसरी विकेट गमावली आहे कासार वडवली या टीमने. विकेट धक्का बसतोय. तिसरा. 3 फलंदाज बाद. 61 3 अशी परिस्थिती आहे सध्या. बॅटची कडा, मागे फिल्डर आहे, आणखीन एक विकेट. चौथा धक्का. आता कासार वडवली या टीमला हळूहळू टाळ्या वाजतायत स्टँड्स मधून, कारण तिथे प्रेक्षक आलेले आहेत वावंजाचे. त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच त्यांचा संघ आता कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत. हॅट्रिक बॉल आता असेल. लेग कटरचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, फाईन लेग लाईक, चांगला झेल टिपलाय. मोहिल देखील आउट. शेवटचा बॉल आणि हॅट्रिक बॉल. पाहूया हॅट्रिक कंप्लीट करेल का आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हॅट्रिकची जर चर्चा केली तर हॅट्रिक झालेले आहेत 3. मोहित मस्कर, ओमकार नाईक, बामन डोंगरी, नयन कांबळे कामोठे यांनी आतापर्यंत हॅट्रिक घेतले त्या स्पर्धेमध्ये. मेडन ओव्हरचा जर विचार केला तर विघ्नेश आणि सुदाम नाईक यांनी आतापर्यंत मेडन ओव्हर टाकलेले त्या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहेत. प्रसाद तांडेल न्यू बॅटर मैदानामध्ये. कासार वडवली या टीमकडून टीमची धावसंख्या 61, 4 फलंदाज बाद. अर्धशतक आलेलंच नाही या स्पर्धेमध्ये.
सेमी फायनल पर्यंत तरी आता ते येणार नाहीये, कारण अयूब नॉन स्ट्रायकिंग एंडलाच आहे आणि ते विकेट मिळू शकते. फिल्डर आहे का हे पाहावं लागेल. नाही, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर येतोय तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावा होतील 63 आणि 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता वामनजे केविन 11 वामनजे या टीमला धावा करायचे आहेत 64, 64 टू विन. स्वागत आहे परत एक वेळा या स्पर्धेमध्ये. श्रीराम क्रिकेट क्लब रांजणपाडा, महाविकास आघाडी पनवेल तालुका व मस्ती बॉईज ग्रुप आयोजित युवक काँग्रेस चषकाचं आयोजन. आता अंतिम टप्प्यामध्ये सेमी फायनलची लढत. 4 षटकांची मॅच आहे. धावा करायच्या त्या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 64, 64. मागच्या काही मॅचच्या तुलनेमध्ये मोठं टार्गेट आहे आणि त्याच्यामध्ये अयूबचा ब्लास्ट पाहायला मिळाला. अयूबने 42 धावांची खेळी केली आणि सर्वाधिक मोठं टार्गेट सेट केलं. इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर हा अयूबच्याच नावावर राहिला या स्पर्धेचा. 42 धावा त्यानेच या मॅचमध्ये नावावर केल्यात आणि त्या देखील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. हे देखील विशेष आहे. सुरुवातीचे सामने जरी 5 ओव्हरचे असले तरी एवढा मोठ्या धावा कोणी वैयक्तिक केलेल्या नाही आहेत या स्पर्धेमध्ये आणि त्याचमुळे अयूबच्या नावावर हा इंडिव्हिज्युअल हायेस्ट स्कोर तो देखील 4 ओव्हरच्या मॅचमध्ये त्याने कंप्लीट केलाय. वावनजे टीम केविन 11 64 धावा करायचे. 64चं लक्ष. मोठा सामना, मोठी मॅच आणि मोठ्या मॅचमध्ये एवढं मोठं लक्ष सेट झालंय. चला तर सामना सुरू करूया. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होईल अयूब शेख, कासारवडवलीचा स्टार. 15 बाईक त्याने त्याच्या आयुष्यामध्ये जिंकल्या. TDPL स्पर्धा कंप्लीट झाली. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग निळजेमध्ये देखील त्याने बाईक जिंकली आहे या हंगामात. ड्राईव्ह करत असताना मिडॉन आहे तिथे. चांगली फिल्डिंग मिडॉनला पाहायला मिळाली. सिंगल तिथे मिळते. खातं उघडले वावनजे टीमचं. मयूर म्हात्रेने हे खातं उघडलं आणि मयूरच्या बरोबरीने आता संकेत आलाय स्ट्रायकिंग एंडला. संकेत रानडे.
5 बाईक त्याने देखील त्याच्या आयुष्यात जिंकल्यात. 5 बाईक त्याच्याही नावावर आहेत. म्हणजेच काय, सध्या ग्राउंडवर असे 2 खेळाडू आहेत ज्यांनी 20 बाईक जिंकल्यात. समोर गोलंदाजीमध्ये 15 बाईक जिंकणारा बॅटरने 5 जिंकल्यात. ऑन ड्राईव्ह ते करत असताना कॅपमध्ये चाललाय, डीपमध्ये काऊ कॉर्नर रिजनमध्ये फिल्डर येतोय. दुसरी धाव पाहिजे, रनिंग बिटवीन द विकेट चांगली करावी लागेल आणि 2 धावा मिळतील. खातं उघडले संकेतचं डबल बरोबर टीमची धावसंख्या 3 धावा. वावनचे टीमचे पाठीराखे मोठ्या संख्येने आलेत. हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे. त्यावेळेला तुम्ही गावासाठी खेळता, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळता, सन्मानासाठी खेळता. मतभेद, राजकीय द्वेष विसरून ज्यावेळेला तुम्ही गावासाठी एकत्र येता त्यावेळेला क्रिकेट हे जवळून पाहिलं जातं, खुलतं फुलतं आणि ते क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ड्राईव्ह इथे करत असताना मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय. 2 टप्पे घेत बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. 4 धावा खात्यामध्ये संकेत. 6 धावांवर पोहोचलाय संकेत. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 7. आकार घेत असताना पाहायला मिळेल धावसंख्या. आणि संकेतला असाच खेळ करावा लागेल. पॉवर प्लेमध्ये धावा कराव्या लागतील. पॉवर प्लेमध्ये 19 केल्या होत्या कासार वडवलीने. तिथपर्यंत जायचं असेल तर मोठे फटके मारावेच लागणार आहेत. संकेतचा स्टान्स सर्व काही सांगून जातो. चांगला क्रिकेटर तो आहेच. 5 बाईक जिंकल्यात. ड्राईव्ह करत असताना परत एक वेळा मिड ऑफ आहे आणि त्याच्या हातात तौफिकने हा झेल टिपलाय. तौफिकच्या हातात ट्रॉफी, तौफिकच्या हातात ट्रॉफी म्हणायला हरकत नाहीये, कारण हा सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये जाईल या स्पर्धेच्या. आणि हा झेल टिपत असताना संकेत रानडे आउट. पहिली विकेट विजयाने पराभवातला अंतर नक्कीच संकेत रानडे होता. एक महत्वाचा खेळाडू, ड्राईव्ह चांगले मारत होता आणि शेवटी मिड ऑफला तौफिकने तो झेल टिपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 7. पहिला धक्का बसलाय टीम वावंजेला. अंतिम लढत आहे. अक्षय पाटील आता न्यू बॅटर मैदानामध्ये. अक्षयला देखील आल्या आल्या मोठे फटके मारावेच लागणार आहेत. चांगला झेल तौफिकचा, तेवढंच चांगला ॲक्शन रिप्ले, तेवढंच चांगलं टेलिकास्ट. tenniscricket.in भारतातली पहिली वेबसाईट, ज्या वेबसाईटने जगाला दाखवून दिलं की टेनिस बॉल क्रिकेट देखील प्रसारित होऊ शकतं. भारतात आय थिंक माझ्या माहितीप्रमाणे, मी जर चुकीचं नसेल तर 196 देश आहेत. त्याच्यापैकी 185 देशामध्ये यूट्यूबवर क्रिकेटचे सामने पाहिले जाऊ शकतात. काही देशांवर यूट्यूबमध्ये बंदी आहे ॲज पर माय नॉलेज, कारण आपण मोठमोठे फेकत नाही. ड्राईव्ह करत असताना इथे तर बॉल त्या खड्यालाच लागलाय आणि त्यामुळे इथे सिंगल मिळताना दिसेल. म्हणजे हे नॉलेज मी गुगलवरूनच मिळवलंय असं नाही आहे. कारण प्रत्येक माणूस हा शिकत असतो. छोट्या छोट्या गोष्टीकडून शिकायचं असतं. कारण जे व्ह्यूअर्स असतात ते बरोबर छोट्या छोट्या गोष्टी टिपतात ज्यावेळेला तुम्ही बोलता. खरंच हे नॉलेज योग्य आहे का? मी म्हणूनच बोललो ॲज पर माय नॉलेज. कदाचित तेही चुकीचं असू शकतं. आणि भरपूर नॉलेज आहे. यूट्यूबला जा, विकिपीडिया वाचा. कोणाच्याही बाबतीत राजकीय नेते जर आपल्या मंचावर येत असतील तर त्यांची संपूर्ण माहिती, त्यांचा लेखाजोखा तो देखील असतो. माय नेता ॲपवर तर इवन त्यांनी इलेक्शनमध्ये किती पैसे दाखवले तेही दाखवलं जातं. या सगळ्या गोष्टींचा एक मोठा व्याप असतो. इंटरनेट एक जाळं आहे, माध्यम आहे. त्याच्यावर सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु क्रिकेटकडे नेहमीच वळलं पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा झाल्यात वावंजे टीमच्या. लक्ष या मॅचमध्ये मोठं आहे त्या टीमच्या समोर आणि त्याचमुळे या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. इथून प्रत्येक बॉलवर तुम्हाला आक्रमण करावं लागेल तर वावंजे संघ या मॅचमध्ये जिंकू शकतो. अन्यथा मग नॉकआउटचं तिकीट, स्पर्धेतून बाहेर जाण्याचं तिकीट तुम्हाला मिळेल. परंतु एक चांगली गोष्ट आहे की या स्पर्धेमध्ये 4 पारितोषिक आहेत, 32 टीम आहेत, 8-8चे ग्रुप आहेत. त्याच्यामुळे 4 पारितोषिकांमध्ये तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक 50,000 रुपये रोख देखील आहे. परंतु खेळावं लागेल, संघर्ष दाखवावं लागेल. जिद्द, चिकाटी आणि मेहनत ही माणसाच्या अंगी असावी लागते. ती गुगलच्या प्ले स्टोअरवरून किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही. आणि त्याच जिद्दीने आणि त्याच चिकाटीने तुम्हाला आता पेटून उठावं लागेल या मॅचमध्ये. फुलर लेनचा बॉल होता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीसाठी आलाय भावेश चौधरी. सेकंड ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 9 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे दुसरं 9 1 अशी परिस्थिती आहे. लॉफ्ट केलाय, फटका हवेत आहे, मिस टाइम होतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर खाली येतोय. वाह, चांगला झेल तिथे टिपलाय.
नितीन वैद्यने फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलाय टीम वामंजेला. वामंजे संघ आता हळूहळू बॅकफुटला चाललाय या स्पर्धेच्या माध्यमातून. सेमी फायनलची ही लढत आहे. जो संघ जिंकेल तो फायनल खेळेल मुरबी या टीमच्या विरुद्ध. नाइन लॉस ऑफ 2 विकेट. आल्याला मोठा फटका इथे सजवलाय. ऑन साइडला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येईल. प्रतीकच्या बॅट मधून टिक आणि हा येतोय षटकार. 6 धावा मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेते. धावा झालेल्या स्कोर बोर्डवर आता 15 धावा. स्लॉट मध्ये बॉल होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय प्रतीकने. चांगली फलंदाजी. आल्या आल्या हा षटकार ठोकलाय. टीमची धावसंख्या पुढे जाते. ड्राईव्ह करत असताना गलीमध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळताना दिसेल. मी मगाशी चर्चा करत होतो जगातल्या कंट्रीचे 195 कंट्रीज आहेत. जानेवारीमध्ये देखील काही कंट्रीजने यूट्यूबला बॅन केले. त्यामध्ये चायना, इट्रिया, इराण, नॉर्थ कोरिया, तुर्कमेनिस्तान हे जे देश आहेत तिथे यूट्यूब सध्या दिसत नाही. याच्या अगोदर काही बॅन देश होते. त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, आर्मेनिया, बांगलादेश, ब्राझील, फिनलँड हे देश होते. फुलटॉस बॉल. बीमर कदाचित आहे का? पंच सांगतात हो बीमर आहे. आणि इथे 6 धावा मिळताना दिसतील. त्याच्यामध्ये इंडोनेशियाचा समावेश आहे, लिबियाचा समावेश आहे, मलेशियाचा, मोरॅकोचा समावेश होता. परंतु काही देशांनी त्याच्यानंतर बंदी उठवली आणि आता यूट्यूब त्या देशामध्ये दिसतं. बॉल फुलटॉस होता. नो बॉल घोषित केल्या. 7 धावा ॲड होतील. बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झालेल्या आहेत 23 धावा. मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. अक्षयने देखील षटकार मारलाय. प्रतीकने देखील षटकार मारलाय. फ्रीड बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवर मात्र बॅटची कडा. बॉल हवेत आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला जाईल. 1 धाव मिळेल. टीमची धावसंख्या 24. या मॅच मध्ये 64 करायचे आहेत. म्हणजे अजूनही 40 धावा करायचे आहेत. आणि बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 13 चेंडू आणि 40 धावा. आक्रमण केलं तर शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव, वॉर अँड क्रिकेट. प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. बस करायला पाहिजे. म्हणजे लगेच उठून जाऊन करू नका. पण क्रिकेटमध्ये तर नक्कीच करायला पाहिजे. आता ड्राईव्ह इथे करत असताना बरोबर ड्राईव्ह दाखवलाय. बॉलला पाठवलं कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय प्रतीकच्या बॅटमधून. लेफ्ट हँडेड बॅटर घातक असतात आणि आता धावा करायच्यात 12 बॉलमध्ये 36. धावांची आवश्यकता आहे. अजूनही 28 धावा झाल्यात. म्हणजेच काय तर मॅच ऑन आहे. 12 बॉल मध्ये 28 करू शकतात तर 36 देखील होऊ शकतात. प्रयत्न करायला पाहिजे वामंजे टीमने. प्रतीकने 11 धावा केल्या 3 बॉलमध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर घातक असतात. अशी अनेक उदाहरणं आहेत. ऑस्ट्रेलियाची सलामीची घातक जोडी. मॅथ्यू हेडन, ॲडम गिलक्रिस्ट, ब्रॅन चार्ल्स लारा वेस्ट इंडिजकडून, क्रिस गेल वेस्ट इंडिजकडून, भारताचा युवराज सिंग ज्याने 6 बॉलात 6 षटकार मारले. असे खेळाडू जे वेगाने धावा करत आलेत. भारताचा दादा सौरव गांगुली. त्याच्यामुळे मॅच मध्ये धावा होऊ शकतात. प्रयत्न करायला पाहिजे. खास करून प्रतीक कडून ती अपेक्षा आहे. प्रतीक जर चालला तर मॅच मध्ये वामंजे संघ आहे. केविन 11 वामंजे. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय तौफिकने मगाशी एक चांगला झेल टिपला. ती ट्रॉफी नक्कीच टिपेल का आता हे पाहायचंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 बॉलमध्ये 36. या ओव्हरमध्ये 20-22 धावा जर आल्या मॅच मध्ये राहतील वामंजेकर. तो प्रयत्न करायला पाहिजे. आक्रमण करावं लागणार आहे. अक्षयने देखील एक षटकार मारलाय. तो देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये.
समोर प्रतीक आहे. 3 बॉलमध्ये 11 केल्यात प्रतीकने. कव्हर ड्राईव्ह दाखवलाय, षटकार दाखवलाय या मॅच मध्ये. मॅच ऑन. बोलत तयार तौफिक. आता सामना रंगतदार अवस्थेमध्ये चालला आणि आजची रात्र रंगतदारच होईल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. फाईन लेग आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. सिंगल इथे ऍड होईल. टीमची धावसंख्या 29. 35 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 11. 11 चेंडू 35 धावा. अंतिम रात्र या स्पर्धेची. रात्र वैऱ्याची म्हणतात ना, परंतु इथे या रात्रीमध्ये एक ट्रॉफी, जी मोठी ट्रॉफी आहे, ऑलमोस्ट 32 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. 32 किलोचीच ऑलमोस्ट ती ट्रॉफी आहे. उचलताना नाकी 9 येणारच आहेत, परंतु ती ट्रॉफी जिंकणं देखील स्वप्न आहे. युवक काँग्रेस चषक आज कोण जिंकेल, उद्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून त्याची चर्चा सुरू राहील. आणि क्रिकेट त्याचमुळे चर्चेमध्ये असतं. शॉर्ट बॉलचा वापर केला, बीट केलं फलंदाजाला. इथे मात्र हँड अँड आय कॉर्डिनेशन नव्हतं आणि इथे डॉट बॉल येतोय. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 बॉलमध्ये 35 धावा करायचे आहेत. 10 चेंडू 35 धावा. सामना अंतिम टप्प्यामध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 35 धावा करायचे आहेत. मॅच ऑन. तौफिक पुढचा बॉल घेऊन ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये फिल्डर येतात भरपूर वेगाने. एक रन इथे नक्की मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये. तर 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 34 धावा. असाच खेळ राहिला तर या मॅच मध्ये वर्चस्व कासार वडवली टीमचं राहील. धावा झाल्या 30-30. अजूनही या मॅच मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 चेंडू आणि 34 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक. पुढचा बॉल ऑन साइडला खूपच चांगला वळवलाय बॉल. सरळ फ्लिक करत असताना 6 धावांसाठी पाठवलाय. षटकार येतोय. मॅच ऑन. सामन्यामध्ये पलटवार. आता धावा करायच्या 28. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे अजूनही 8 चेंडू 28 धावा. सामन्यामध्ये कलाटणी येऊ शकते. इथे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 2 बॉलवर जर एखादा मोठा हिट आला तर मॅच मध्ये येऊ शकतो संघ वावंजेचा. केविन 11 या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरला आणि स्क्वेअर लेगला काय उडवला बॉल. मनगट उत्तम फटका दाखवत असताना मनगटी फटका इथे सजवल्याने 6 धावा वसूल केल्यात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा होतात 36. रात्रीचे 1:10 झालेत. तरी देखील म्हणतो क्रिकेट जर हे युद्ध असेल तर या युद्धाचा योद्धा मी आहे हे ते सांगत असताना मैदानामध्ये अक्षय आणि प्रतीक. या युद्धामध्ये आता मजा येईल. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. पलटवार सुरू केलाय. चांगला फ्लिकचा फटका सजवलाय. फुल टॉस. यावेळेला देखील देख घुमा के बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा. षटकार. 6 धावा मिळतील. फुल टोल वसूल केला या बॉलवर. टोल तसेही वाढलेत महाराष्ट्रात, परंतु फुल टॉस जर तुम्ही टाकाल तर त्याच्यावर आणखीन मोठा टोल बसेल. इथे दाखवत असताना बॅटच्या द्वारे हा उत्तुंग षटकार स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 षटकार आले. टीमची धावसंख्या 42. आता धाबे दणाणलेत कासार वडवली टीमच्या खेळाडूंचे. ते लगेच त्याच्याकडे जातात. त्याला सांगतात भाऊ काय करतोय. भाऊ सांगतोय काहीच नाही, तो मारतोय चांगला. चांगली बॅटिंग मैदानामध्ये फलंदाज अक्षय ने या मॅच मध्ये आणलंय या टीमला. बॅक टू बॅक षटकार येतात. बॉल शिल्लक आहेत आता 7 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 22. 7 चेंडू 22 धावा. सेमी फायनल जशी पाहिजे होती तशी सेमी फायनल इथे रंगत असताना 14 धावा आल्या. 36 करायच्या होत्या 5 बॉल मध्ये आणि हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर जर मोठा फटकाला तर मॅच मध्ये मजा येईल. 42 झाल्यात. 22 ची आवश्यकता अजूनही आहे. शेवटचा बॉल तौफिकचा. हेलिकॉप्टरचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. विकेट मिळेल. फलंदाज बाद होईल. शेवटचा षटक येईल. लास्ट ओव्हर मध्ये 22 धावा करायचे आहेत टीम केविन 11 वावंजेला.
हॅलो. तसे आमचे नितेश जोशी गुड्डू पेठ यांचा इथे सन्मान झाला आहे, सन्मान करायचा आहे. युवा उद्योजक आहेत, तर त्यांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं स्वागत आहे. कुणाल, नक्कीच मेगा फायनलला जशी सुरुवात होईल तसे दोन्ही कॅप्टन, सगळे आपली मॅनेजमेंट कमिटी आणि आपण तिकडे मोठा सेलिब्रेशन आणि त्या ट्रॉफीवरती दोन्ही संघनायकांना नक्कीच आपण घेणार आहोत. तर फायनल मॅच सुरू होण्याच्या अगोदर तो सोहळा इथे रंगेल. ट्रॉफी बरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन असतील. टॉस खेळपट्टीवर होईल, आमचे मान्यवर मैदानामध्ये येतील आणि त्यानंतर फायनल मॅचला सुरुवात करण्यात येईल. लास्ट ओव्हरमध्ये 22 धावा करायच्या आहेत आणि नितीन वैद्य आलाय गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड बॅटर प्रतीक, आता सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर आहेत. 3 बॉलमध्येच मगाशी त्याने 11 धावा केल्या होत्या, 5 बॉलमध्ये 12 केल्यात. आता मात्र त्याला हात उघडावे लागतील. लेफ्ट हँडेड बॅटर घातक असतात. मगाशी ती सूची मी तुमच्यापर्यंत पोहोचवली, त्याच्यामध्ये आणखीन मोठमोठी नावं आहेत, परंतु ते माझ्या बाबतीत नक्कीच घातक होते. ऑन साईडला खेळायचा होता, परंतु बॉल हवेत गेला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, झेल सोडलाय, कॅच ड्रॉप. एकच धाव इथे प्रतीकला मिळेल, म्हणजे 21 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 5 बॉलमध्ये. 5 चेंडू 21 धावा. कुणाल आलाय फलंदाजीसाठी. कुणाल नावाची मुलं थोडीशी डेंजरस असतात. मी जिथे जिथे जातो त्या वेळेला सांगतच असतो कॉमेंट्रीमध्ये, आणि ते बॅटिंगही चांगली करतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्याच करतात. आता या मॅचमध्ये कहाणी अशी आहे, येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 21. परंतु हा जर आऊट झाला तर माझ्याकडे पाहू नका, एवढीच विनंती आहे. बॉल शिल्लक आहेत 5 बॉलमध्ये 21. ओ, बीट केलंय, पंचांकडे पाहतोय कुणाल, वाईट बॉल मागतोय, पंच सांगतात नाही बेटा हा डॉट बॉल आहे. कारण जीवन गावण यांच्याकडे तो अनुभव आहे, कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 बॉलमध्ये 21 धावा हे समीकरण आता आलंय या मॅच मध्ये. 4 चेंडू 21 धावा हे समीकरण तुमच्या समोर पाहायला मिळेल आता या मध्यरात्रीच्या सामन्यामध्ये. सामना समाप्तीच्या मार्गावर आहे. कुणाल आता स्ट्रायकिंग एंडला. आई बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. आता काही नजरा माझ्याकडे पाहायला लागल्यात. दोन्ही डॉट बॉल खेळलाय कुणाल, परंतु आता या मॅच मध्ये मी म्हणेन पकड मजबूत केली आहे वावंजे टीमच्या विरुद्ध. कासारवडवली या टीमने फायनलचं तिकीट मुरबीला पहिलेच मिळालंय. 2 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील बॉल एक बॉल तेवढाच महत्वाचा ठरणार आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल खेळलाय कुणाल या मॅच मध्ये. परत एक वेळा तिसराही डॉट बॉल. आता हा खतरनाक नाहीये असं दिसतंय. लगातार डॉट बॉल येत आहेत. मॅच आता समाप्तीच्या मार्गावर. कठीण कहाणी राहिली आता या मॅच मध्ये वावंजे टीमची. 2 बॉल 21. 3 बॉल डॉट. ऑडीचा लोगो निर्माण होईल का, आणि तो झालाय. 4था डॉट बॉल. 4 बांगड्याची गाडी नावाच्या समोर लागली आहे. आणि आता लास्ट बॉल या सत्रातला, या सामन्यातला असेल आणि संघ कासारवडवली आणि मुरबी या 2 टीमच्या दरम्यान ग्रँड फिनाले या युवक काँग्रेस चषकाचा आपल्या समोर रंगताना दिसेल. कासारवडवली टीम ठाणे जिल्ह्यातून हा संघ आलाय आणि इथे 5 डॉट खेळत असताना सामना फिनिश, आणि हा सामना इथे जिंकलाय कासारवडवली या टीमने. अभिनंदन टीम पृथ्वी 11 कासारवडवली. आता फायनलच्या सामन्याची तयारी सुरू होईल. आपण जाऊया संदीप पाटील सर यांच्याकडे. टॉस होईल, एक जल्लोष होईल, सेलिब्रेशन होईल आणि त्याच्यानंतर फायनल मॅचला सुरुवात होईल. धन्यवाद. हॅलो. येस, धन्यवाद. 10 मिनिटाचा नक्कीच ब्रेक असेल, कारण इकडे जो फायनलचा सामना त्याची सेलिब्रेशन नक्कीच त्या सामन्याची करण्यासाठी आमची सर्व मॅनेजमेंट कमिटी विकेटवरती प्रस्थान करते. तर कासारवडवली आणि मुरबी या 2 संघ मात्र मेगा फायनलिस्टमध्ये पोहोचलेले आहेत. त्या दोन्ही संघांचं आपण अभिनंदन करूया. घेसर आणि वावंजे संघाचं देखील अभिनंदन करूया. त्या टीम देखील सुपर 4पर्यंत क्वालिफाय केलं आहे, त्यांचं देखील स्वागत असेल. तर एक जबरदस्त असा हा मेगा फायनलचा थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पण त्या अगोदर जो या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने जो इव्हेंट्स आपण आता